हाय फ्रेंड्स, मी आहे तुमची आवडती वैशाली। खरं प्रेम काय असतं हा प्रश्न सर्वांना नेहमीच पडतो। खरं प्रेम काय असतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि स्टोरी जर आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। ही स्टोरी कुणी लिहिली माहीत नाही, पण स्टोरी लिहिणाऱ्या लेखकाला माझे शतशत प्रणाम। हृदयाला स्पर्श करणारी घटना आहे आपल्यासमोर सुरुवात करत आहे। खरं प्रेम काय असतं। एक धनगर मेंढ्या चारायला सोडून ढोल वाजवत बसला होता। त्याने पाहिले की ढोलाच्या आवाजाने एक हरणी त्याच्या शेजारी येऊन बसली। जसजशी त्या ढोलवर धनगराची थाप पडायची तसतसं त्या हरणीच्या डोळ्यातून अश्रू यायचे। एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 3, 4, 5 दिवसामागून दिवस गेले, पण परिस्थिती काही बदलली नव्हती। धनगर जसजसं ढोल वाजवायचा ती हरिणी तिथे येऊन जवळ बसून रडू लागायची। 1-2 वेळा त्या धनगराने त्या हरणीला हाकलले देखील, पण जशी ती थाप ऐकू यायची ती पुन्हा त्या आवाजाने तिकडे उडली जायची। मग एक दिवस धनगर ढोल वाजवता वाजवता मध्येच थांबला। ती हरणी रडणं थांबून निघून जाऊ लागली। त्याने पुन्हा वाजवायला सुरुवात केली। हरणी पुन्हा जवळ आली। धनगराने हरणीसमोर हात जोडले आणि म्हणाला, माझं काही चुकतं का ग? मी कित्येक दिवस बघतोय, जेव्हा जेव्हा मी ढोल वाजवतो तेव्हा तेव्हा तू तिथे येऊन रडतेस। कारण काय? सांग ना, माझं काही चुकतं का ग? तेव्हा ती हरीण म्हणाली, तुम्ही कोण आहात मला माहीत नाही, हे काय वाद्य आहे मला माहीत नाही, पण जेव्हा तुम्ही हे वाद्य वाजवता यावर पडणारी तुमच्या हाताची प्रत्येक थाप माझ्या काळजावर घाव घालते हो। कारण याला जे कातडं लावलंय ना ते माझ्या आयुष्याचा साथीदार माझ्या नवऱ्याचा आहे। हे ऐकून धनगर निशब्द झाला। हरणी पुढे म्हणाली, माझी एक विनंती आहे तुम्हाला, माझ्या मृत्यूनंतर या वाद्याच्या एका बाजूला माझं कातडं लावा, कारण वाद्यातून मनाला परमोच्च सुख देणारं संगीत तेव्हाच बाहेर पडेल जेव्हा दोन्ही बाजूने ढोल तितकंच लयमध्ये वाजला जाईल। म्हणजेच त्याच्या एवढंच दुःख मलाही सहन करावं लागेल। असं म्हणून त्या हरणीने जागीच प्राण सोडले। दुःखी मनाने त्या धनगराने त्या हरणीचं कातडं ढोलच्या एका बाजूला लावले। आज तो ढोल वाजवताना त्या हरणीच्या डोळ्यातून पाणी येत नाही, पण तो ढोल वाजवण्याच्या धनगराच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटून येतात। कारण जेव्हा तो ढोल दोन्ही बाजूने वाजतो तेव्हा त्याला वाटतं ते जोडपं एकमेकाशी बोलून आपली सुखदुःख वाटून घेत आहेत, ज्यांनी जन्मच नाही तर मरण देखील वाटून घेतलं। प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल, चांगल्या माणसाची एक साकडी तयार व्हावी। आपण कधी भेटू अगर न भेटू, पण आपले चांगले विचार नेहमीच भेटत राहतील एकमेकांना। माझी माणसं हीच माझी श्रीमंती। लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो, जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं।